तर मतदानाआधी मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। जनतेने आधीच निर्णय घेतलाय, जनतेला राज ठाकरे आणि माझ्यावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकरांनी दिली। आज मतदानाचा दिवस आहे। प्रत्येक जण खरं तर प्रत्येक उमेदवार या दिवसाची वाट बघतो। आपल्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळा नांदगावकर आहेत। धाकधूक आहे, रिलॅक्स आहात, काय भावना आहेत? मी प्रत्येक निवडणुकीला रिलॅक्समध्येच असतो, कारण मी निवडणूक लढवत नसतो तर खेळत असतो। इट इज अ बिकम अ स्पोर्ट्स। तर कोणतरी जिंकतं, कोणतरी हरतं। त्यामुळे आपण एकमेकांना शुभेच्छा द्यायचा आणि आनंदात दिवस कार्यकर्त्यांसोबत। आज मतदानाच्या दिवशी तुम्ही रिलॅक्स आहात? हो, बिलकुल रिलॅक्स असतो मी। आज लोकांनी आपलं ठरवलेलं असतं। आमदार राहिलेले अजय चौधरी यांचं तुम्हाला आव्हान आहे। खरं तर तसं बघितलं तर तुम्ही त्या विधानसभा मतदारसंघात तसे त्यांना सिनियर आहात, पण ते 2 टर्म राहिले। नाही, मान्य आहे मला ना, 2 टर्मचे आमदार साहेब आहेत ते, त्याच्यामुळे त्यांनी काम केलं असेल, माझं नाही म्हणणं असं नाही, पण ते लोक ठरवतात। लोक कसं आहे, तुम्ही 5 वर्षामध्ये काम कसं करता, किती करता, पण त्याच्यापेक्षा तुम्ही लोकांशी कसं वागता, त्यांना ट्रीटमेंट कशी देता, त्यांच्याशी कसं बोलता, ह्या सगळ्या गोष्टी काउंट होतात। बरं, आता पूर्वीसारखे दिवस नाही राहिले। तुम्ही स्पोर्ट्स म्हणताय या सगळ्या निवडणुकीला, स्पोर्ट्समध्ये बाळा नांदगावकरांना विश्वास आहे की या निवडणुकीच्या खेळामध्ये ते जिंकतील? आणि याचा निर्णय लोक घेत असतात। जनता जनार्दन हा सार्वभौम असते आणि ते निर्णय घेते। पण मला वाटते की यावेळेला बाळा नांदगावकरला लोक संमती देतील, पसंती देतील, असा माझा अंदाज आहे। कॅमेरामन अनुप रस्तोगी समेत वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।